तुम्हाला ट्रान्झिट रिमांड हा शब्द माहिती आहे का? ट्रान्झिट रिमांड म्हणजे एखाद्या व्यक्तीला एका ठिकाणच्या पोलिसांनी अटक केली आणि त्या व्यक्तीला दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यातील न्यायालयासमोर हजर करायचे असेल तर अटक केलेल्या ठिकाणच्या सक्षम न्यायालयाकडून घेतलेली तात्पुरती न्यायालयीन परवानगी. आता आपण याचं सोपं उदाहरण पाहूया. समजा उदाहरणार्थ पुणे पोलिसांनी एखाद्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला, पण तो व्यक्ती नागपूरमध्ये मिळून आला. पुणे पोलिसांनी त्या व्यक्तीला थेट पुण्याला घेऊन न जाता त्याला प्रथम नागपूरमधील सक्षम मॅजिस्ट्रेट यांचे समक्ष हजर करून पुण्यातील न्यायालयामध्ये हजर करण्यासाठी नेण्यासाठी ट्रान्झिट रिमांडची मागणी करावी लागते. माननीय न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आरोपीला पुण्यातील संबंधित न्यायालयासमोर हजर करता येते. आपल्याला यामधील काही महत्त्वाचे मुद्दे पाहावे लागतील की ट्रान्झिट रिमांड हा अंतिम पोलीस कस्टडी किंवा ज्युडिशियल कस्टडी म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडी नसते. त्याचा मुख्य उद्देश एवढाच असतो की ज्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात मूळ गुन्हा आहे त्या ठिकाणी त्या आरोपीला घेऊन जाणं. आपल्याला माहीत आहे की 24 तासापेक्षा जास्त काळ जे आहेत ते पोलीस आरोपीला त्यांच्या ताब्यात ठेवू शकत नाहीत माननीय कोर्टाच्या आदेशाशिवाय. त्यामुळं आरोपीला अटक झाल्यानंतर त्याला अनावश्यक विलंब न करता सक्षम मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. जुनं जे CRPC होतं, फौजदारी प्रक्रिया संहिता, ज्याच्यामध्ये कलम 57 होता आणि जे BNSS आहे सध्याचा फौजदारी कायदा, तर त्याचं कलम 167 प्रमाणे जे आहे ते ट्रान्झिट रिमांडची तरतूद त्यामध्ये आहे. आणि आरोपीला ट्रान्झिट रिमांड देताना माननीय न्यायालय सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोपीच्या कायदेशीर हक्काचं संरक्षणसुद्धा करते. आता जर आपण थोडक्यात जाणून घ्यायचं म्हटलं तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जिल्ह्यात आरोपीला घेऊन जाण्यासाठी स्थानिक मॅजिस्ट्रेट स्थानिक न्यायालय जे आहे त्यांच्याकडून घेतलेली तात्पुरती रिमांड म्हणजेच ट्रान्झिट रिमांड. आता ट्रान्झिट रिमांड देताना माननीय कोर्ट हे केवळ पोलिसांनी त्यांच्यासमोर हजर केलं आणि आरोपीला दुसऱ्या राज्यात घेऊन जायचं आहे असे सांगितल्यावर लगेच आदेश देतात का? आता आरोपीच्या स्वातंत्र्याशी संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीसुद्धा पाहिल्या जातात आणि माननीय कोर्टाचं समाधान झालं पाहिजे की या आरोपीला खरंच त्या राज्यामध्ये घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे काही न्यायनिर्णयसुद्धा आहेत, जसं की गौतम नवलखा विरुद्ध नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी 2021चा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे, ज्याच्यामध्ये महत्त्वाची तत्त्वं जी आहेत ती स्पष्ट केलेली आहेत. काही महत्त्वाच्या बाबी आहेत, ज्यातली पहिली गोष्ट म्हणजे अटक कायदेशीर पद्धतीने झाली आहे का. माननीय कोर्टासमोर जेव्हा अशा ट्रान्झिट रिमांडसाठी आरोपीला हजर केलं जातं त्यावेळी माननीय कोर्ट असे पाहतात की अटक करण्यासाठी कायदेशीर आधार आहे का, सकृतदर्शनी केस आरोपीविरुद्ध आहे का, आणि जे दखलपात्र गुन्हे आहेत त्याच्यामध्ये अटक करण्यासाठी अटकेच्या कायदेशीर अटी ज्या आहेत त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत का. BNSSमध्ये कलम 62नुसार जे अटकेचे नियम दिलेले आहेत त्यानुसारच कारवाई करावी लागते आणि कलम 57 आणि 58नुसार अटक केलेल्या व्यक्तीला विलंब न करता माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांच्यासमोर हजर करावं लागतं. कारण जर हजर न करता समजा अटक केली आणि 24 तासामध्ये जर का जवळच्या मॅजिस्ट्रेट यांचे समक्ष हजर केलं नाही आरोपीला तर ते रॉंगफुल डिटेन्शन होतं, म्हणजे बेकायदा डांबणे असं त्याला म्हटलं जातं. पुढचा एक मुद्दा आहे की आरोपीला 24 तासाच्या आत सक्षम न्यायालयासमोर नेण्याची गरज आहे का. ट्रान्झिट रिमांड देताना हा मुख्य आधारच असतो, कारण आरोपीला ज्या न्यायालयात मूळ प्रकरण चालते त्या न्यायालयात लगेच नेता येत नाही. कारण आर्टिकल 22(2) आणि BNSS कलम 58च्या दृष्टीने 24 तासांचा नियम फार महत्त्वाचा आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने गौतम नवलखा या प्रकरणामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की स्थानिक अधिकार क्षेत्राबाहेर अटक झालेल्या व्यक्तीला आवश्यक असल्यास जवळच्या मॅजिस्ट्रेटसमोर आणून ट्रान्झिट रिमांड घ्यावीच लागते. आता याच्यामध्ये काय काय पाहिलं जातं तर FIR, अरेस्ट मेमो, केस डायरी यामधील जी प्राथमिक सामुग्री असते, प्राथमिक मुद्दे असतात तर ते उपलब्ध आहेत का.
आणि हा अतिशय महत्त्वाचा असा न्यायनिर्णय आहे. कारण गौतम नवलखा या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे मान्य केलेले होते की ट्रान्झिट रिमांडच्या वेळी केस डायरीमधील संबंधित एंट्रीज उपलब्ध असणे आवश्यक आहे आणि मॅजिस्ट्रेटने त्या मटेरियलचे अस्तित्व तपासूनच स्वतःचे समाधान झाल्यानंतर ट्रान्झिट रिमांड दिले पाहिजे. माननीय मॅजिस्ट्रेट या टप्प्यावर पुराव्याची पूर्ण जे ॲडिक्वसी आहे ती तपासायची जरी गरज नसली तरी काही आरोपीच्या विरुद्ध मटेरियल अस्तित्वात आहे का, त्याने गुन्हा केल्याचं सकृतदर्शनी दिसतं आहे का आणि त्यावर आधारित ट्रान्झिट रिमांडची मागणी आधारित आहे का हे पाहणं गरजेचं असतं असं यामध्ये म्हटलेलं आहे. BNSSमध्ये आता 187(1) केस डायरी एंट्रीज माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांच्याकडे पाठवण्याची तरतूद आहे आणि आरोपीला ग्राउंड्स ऑफ अरेस्ट सांगण्यात आले आहेत का, हा सध्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण BNSSच्या कलम 47 अटक केलेल्या व्यक्तीला अटकेची कारणे म्हणजे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट आणि लागू असलेल्या जामिनाचा अधिकार सांगणे आवश्यक आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने प्रवीर पुरकाष्टा विरुद्ध स्टेट ऑफ NCT दिल्ली यामध्ये 2024 असं स्पष्ट केलं की ग्राउंड ऑफ अरेस्ट हा आरोपीच्या विरोधातील मूलभूत वैयक्तिक तथ्यांचा असावा. केवळ प्रॉपर इन्व्हेस्टिगेशनसाठी अटक असा जे सामान्य कारण आहे ते ग्राउंड्स ऑफ अरेस्ट असं म्हणता येणार नाही. तसंच 2025 माननीय सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाने स्पष्ट केलं आहे की ग्राउंड ऑफ अरेस्ट इतक्या लवकर उपलब्ध करून द्यावेत की आरोपीला रिमांडला विरोध करण्यासाठी प्रभावीपणे तयारी करता येईल आणि ते रिमांडचे जे हिअरिंग आहे त्या रिमांडच्या हिअरिंगच्या पूर्वी उपलब्ध असणं आवश्यक आहे. आरोपीला त्याच्या पसंतीच्या वकिलाशी सल्लामसलत करण्याची संधी दिली आहे का, हा भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 22(1) मूलभूत अधिकार आहे. मॅजिस्ट्रेट यांनी आरोपीला थेट विचारणं आवश्यक आहे की तुम्हाला अटकेची कारणे सांगण्यात आली आहेत का, तुम्हाला तुमच्या पसंतीच्या वकिलाशी सल्लामसलत करायची आहे का. कारण गौतम नवलखा या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने ट्रान्झिट रिमांडच्या कार्यवाहीत सुद्धा हा अधिकार कमी होत नाही असं स्पष्ट केलेलं आहे. केवळ एखादा कायदेशीर मदत असेल किंवा वकिलांची जी ड्युटी आहे ती उपस्थित आहे म्हणून आर्टिकल 22(1) पूर्तता आपोआप होत नाही असं म्हटलेलं आहे. ट्रान्झिट रिमांड खरंच आवश्यक आणि किती कालावधीचं आहे हे सुद्धा तपासावे. माननीय मॅजिस्ट्रेट यांनी पोलिसांनी मागितलेला कालावधी जसाच्या तसा मंजूर करावा असं नसतं. कारण आरोपी कुठे अटक झाला, मूळ FIR कुठे दाखल झाला, कोणत्या न्यायालयात आरोपीला नेणे आवश्यक आहे, त्या न्यायालयापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ आवश्यक आहे, मध्ये स्थानिक मॅजिस्ट्रेटसमोर प्रोडक्शन जे आहे म्हणजे हजर करणं का आवश्यक आहे आणि पोलिसांनी मागितलेला ट्रान्झिट रिमांड कालावधी योग्य आहे का, या सर्व गोष्टींची तपासणी केली जाते. BNSSमधील 187(2) ज्युरिस्डिक्शन नसलेल्या माननीय मॅजिस्ट्रेट यांनाही विशिष्ट परिस्थितीमध्ये डिटेन्शन ॲथॉराईज करण्याचा अधिकार आहे आणि पुढील कारवाईसाठी संबंधित ज्युरिस्डिक्शनल मॅजिस्ट्रेटकडे पाठवण्याची तरतूद आहे. म्हणजे संबंधित ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणी ते पाठवू शकतात. आता आदेश जो आहे तो खूप महत्त्वाचा असतो ट्रान्झिट रिमांडच्या बाबतीमध्ये. फक्त ट्रान्झिट रिमांड ग्रँटेड एवढंच त्यामध्ये म्हटलं जात नाही. कारण गौतम नवलखा या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर आलेल्या प्रकरणामध्ये ट्रान्झिट रिमांड देताना कागदपत्रे स्थानिक भाषेत होती आणि माननीय मॅजिस्ट्रेट यांना ती भाषा समजत नव्हती. त्यामुळे प्रकरणातील आरोप नेमके काय आहेत हे स्पष्टपणे समोर आलेले नव्हते. म्हणून माननीय मॅजिस्ट्रेट यांनी आदेशात हे नमूद केलं पाहिजे असं या केस लॉमध्ये म्हटलेलं आहे की FIR केस डायरी पाहिली, अटकेचा कायदेशीर अधिकार तपासला, ग्राउंड ऑफ अरेस्टबाबत चौकशी केली, वकिलांचा अधिकार सुनिश्चित केला, ट्रान्झिट आवश्यक असल्याचे समाधान झाले, आवश्यक तेवढाच कालावधी मंजूर केला. तर या गोष्टी ज्या आहेत त्या असणं अपेक्षित आहे. आणि जे कलमं आहेत BNSSची त्याचा या अनुषंगाने आपण आधार घेतला पाहिजे. जसं की कलम 35, 38, 47, 57, 58, 187 आणि ही जी कलमं आहेत ही कलमंसुद्धा या प्रकरणामध्ये महत्त्वाचे असतात. आणि BNSSमध्ये 24 तासात आरोपीला
माननीय न्यायालयासमोर हजर करणं आणि रिमांड मागणी करणं याबाबत स्वतंत्र ज्या आहेत त्या तरतुदीसुद्धा आहेत. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे इतरही काही निर्णय आहेत, जसं की पंकज बन्सल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 2023चा हा न्यायनिर्णय आहे, ज्याच्यामध्ये ग्राउंड्स ऑफ अरेस्ट प्रभावीपणे कळवणे हे आरोपीच्या रिमांड आणि बेलच्या विरोधातील हक्कासाठी आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं आहे. आणि जसं की मी आत्ता सांगितलं की प्रभीर पुरकाष्ठा वर्सेस स्टेट NCT दिल्ली 2024चा आहे, की ज्याच्यामध्ये ग्राउंड्स ऑफ अरेस्ट आणि रिमांड याच्यातील संबंध स्पष्ट केला आहे. जर अटकच कायदेशीर केलेली नसेल तर त्यानंतरचा रिमांड देखील टिकू शकत नाही असं यामध्ये म्हटलेलं आहे. DK बसू विरुद्ध स्टेट ऑफ पश्चिम बंगाल 1997चा हा न्यायनिर्णय आहे, ज्याच्यामध्ये अटक केलेल्या व्यक्तीच्या घटनात्मक संरक्षणासाठी मूलभूत जे सेफगार्ड्स आहेत ते दिलेले आहेत. आणि आपण जर निष्कर्ष पाहिला तर याच्यामध्ये ट्रान्झिट रिमांड हा पोलिसांचा प्रशासकीय जो आहे तो अधिकार आहे, परंतु माननीय न्यायालयाच्या आदेशावरती अवलंबून असतं. त्यामुळे माननीय कोर्टाने अटकेची वैधता, 24 तासाचा नियम, केस डायरी, FIRमधील मटेरियल आणि ग्राउंड्स ऑफ अरेस्ट, वकिलांचा अधिकार, ट्रान्झिटची वास्तविक गरज व कालावधी आणि कारणयुक्त आदेश या 7 बाबींची स्वतंत्रपणे तपासणी करणं आवश्यक आहे असं यामध्ये म्हटलेलं आहे. दुसरा एक माननीय सर्वोच्च न्यायालयाचा या अनुषंगाने आलेला नुकताच महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे प्रिया इंदोरिया विरुद्ध स्टेट ऑफ कर्नाटका. आणि 20 नोव्हेंबर 23चा हा न्यायनिर्णय आहे, जो ट्रान्झिट रिमांडच्या प्रश्नाच्या संदर्भातच आहे. आणि या केसमध्ये मुख्य जो प्रश्न होता तो होता की एका राज्यात FIR दाखल आहे पण आरोपी दुसऱ्या राज्यात आहे. त्या दुसऱ्या राज्यातील माननीय उच्च न्यायालय किंवा माननीय सेशन्स कोर्ट आरोपीला ट्रान्झिट अँटिसिपेटरी बेल देऊ शकते का? आपण वर पाहिलं की ट्रान्झिट रिमांड म्हणजे काय. आता एखादा आरोपी आहे आणि त्या आरोपीला पोलीस शोधत आहेत. गुन्हा एका राज्यामध्ये घडलेला आहे, आरोपी दुसरीकडे राहतो आहे, पोलीस त्याला शोधत आहेत आणि आरोपी दवाखान्यामध्ये असेल किंवा आरोपीला ते ऐकून अचानकपणे हार्ट अटॅक आला किंवा काही छातीत दुखायला लागलं किंवा काही आजारी तो पडला आणि तो हॉस्पिटलाइज झाला किंवा त्याला अटकपूर्व जामीन घ्यायचा आहे, तर त्याला अटकपूर्व जामीन त्या ठिकाणी घेता येईल का? ज्या ठिकाणी तो राहतो त्या ठिकाणी नाही की ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे. आपल्याला जनरली हे माहीत आहे की ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा घडलेला आहे तर ते पोलीस स्टेशन ज्या माननीय न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते, तर त्या ठिकाणी जे आहे आपल्याला हे माहीत आहे की ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे त्या पोलीस स्टेशन ज्या माननीय कोर्टाच्या, ज्या माननीय सेशन्स कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते त्या ठिकाणी आपण अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करू शकतो किंवा माननीय उच्च न्यायालयामध्ये त्या राज्यांच्या त्या विभागाच्या माननीय उच्च न्यायालयामध्ये आपण अर्ज करू शकतो. परंतु ही जी केस आहे ही केस खूप महत्त्वाची आहे, ज्युनियर वकील मित्रांसाठी सुद्धा महत्त्वाची आहे की प्रिया इंदोरिया विरुद्ध स्टेट ऑफ कर्नाटका हा 20 नोव्हेंबर 2023चा ट्रान्झिट रिमांडच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अटकपूर्व जामिनाच्या विषयाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा असा न्यायनिर्णय आहे. तर या प्रकरणामध्ये जो मुख्य प्रश्न होता तो म्हणजे एका राज्यात FIR दाखल आहे आणि आरोपी दुसऱ्या राज्यात आहे, तर त्या दुसऱ्या राज्यात म्हणजे जिथे तो राहतो तेथील उच्च न्यायालयाला किंवा माननीय सेशन्स कोर्टाला आरोपीला ट्रान्झिट अँटिसिपेटरी बेल देता येतो का? तर माननीय सर्वोच्च न्यायालयानं याचं उत्तर होकारार्थी दिलेलं आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने प्रिया इंदोरिया विरुद्ध स्टेट ऑफ कर्नाटका 20 नोव्हेंबर 2023 निकालाची तारीख यामध्ये असं म्हटलेलं आहे की हो देता येतो. म्हणजे उदाहरणार्थ FIR राजस्थानमध्ये दाखल आहे आणि आरोपी महाराष्ट्रात राहत आहे, तर महाराष्ट्रातील संबंधित सेशन्स कोर्ट किंवा माननीय उच्च न्यायालय हे जे आहेत ते योग्य परिस्थितीमध्ये आरोपीला मर्यादित ट्रान्झिट अँटिसिपेटरी बेल म्हणजे इंट्रीम प्रोटेक्शन आपण ज्याला म्हणतो तर ते देऊ शकतात, जेणेकरून त्याला FIR ज्या राज्यामध्ये आहे त्या ज्युरिस्डिक्शनल कोर्टमध्ये म्हणजे त्या ज्या राज्यात FIR दाखल झालेला आहे त्या न्यायालयामध्ये नियमित अँटिसिपेटरी बेल मागण्यासाठी वेळ मिळेल. परंतु हा प्रत्येक वेळी दिला जातो असं नाही, तर केसमध्ये त्या आरोपीचा रोल काय आहे, केसचं स्वरूप काय आहे, त्याच्या विरुद्ध पर्टिक्युलर कोणते आरोप आहेत आणि त्या आरोपाबद्दल प्रॉसिक्युशन जे आहे सरकार पक्ष यांच्याकडे काय मटेरियल आहे या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. आता आणखी एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी विशेषतः
लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे की हा ट्रान्सिट अँटिसिपेटरी बेल असतो, तो रेग्युलर अँटिसिपेटरी बेल नसतो. म्हणजे जर का गुन्हा घडलेला ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण सोडून आरोपी दुसऱ्या राज्यामध्ये राहतो आहे आणि त्या ठिकाणी जर त्याने ट्रान्झिट अँटिसिपेटरी बेल ॲप्लिकेशन केलेलं असेल आणि ते जर माननीय न्यायालयाने मंजूर केलेलं असेल तर ते फक्त ट्रान्झिट बेल ॲप्लिकेशन मंजूर केलेलं असतं. म्हणजे ते तात्पुरतं संरक्षण असतं आणि त्याचा उद्देश असा असतो की आरोपीला जो आहे ते तात्पुरता जामीन देणं, अटकपूर्व जामीन. याचा उद्देश असा नाही की आरोपीला कायमस्वरूपी अटकपूर्व जामीन देणे. संबंधित ज्युरिस्डिक्शनल कोर्टापर्यंत पोहोचून त्या ठिकाणी नियमित अटकपूर्व जामीन मागता यावा यासाठी हे संरक्षण दिलं जातं. माननीय सर्वोच्च न्यायालयानं याबाबत असं म्हटलेलं आहे, पॅरेग्राफ 35 खूप महत्त्वाचा आहे त्यामधील, की एखाद्या व्यक्तीला ज्या ज्युरिस्डिक्शनमध्ये गुन्हा दाखल आहे त्याच्या बाहेर अटक केली तर पोलीस त्याला ज्युरिस्डिक्शनमध्ये नेण्यासाठी ट्रान्सिट रिमांड मिळवणं आवश्यक आहे आणि अटक झालेल्या व्यक्तीला सर्वात जवळच्या मॅजिस्ट्रेटसमोर हजर केले जाते. त्या मॅजिस्ट्रेटकडे मूळ गुन्ह्याचा ट्रायल करण्याची ज्युरिस्डिक्शन नसेल तर आरोपीला संबंधित ज्युरिस्डिक्शन असलेल्या मॅजिस्ट्रेटकडे पाठवण्याचा आदेश देऊ शकतो. आणि ह्याच्यामधला जो मुख्य आधार आहे तो आर्टिकल 22 भारतीय राज्यघटनेचं, ज्यामध्ये अटक केलेल्या व्यक्तीच्या संरक्षणाचा अधिकार आहे. आणि माननीय कोर्टाने काही मर्यादा देखील यामध्ये घातलेल्या आहेत. ट्रान्झिट अँटिसिपेटरी जामीन देताना माननीय कोर्टाने असे म्हटलेलं आहे की आरोपी आणि ज्या कोर्टामध्ये तो जामीन मागत आहे त्या ज्युरिस्डिक्शनमध्ये म्हणजे टेरिटोरियल कनेक्शन प्रॉक्सिमिटी असणं महत्त्वाचं आहे. हा अधिकार एक्सेप्शनल आणि कंपेलिंग सर्कमस्टन्सेसमध्ये वापरावा. अगदी अपवादात्मक परिस्थिती असेल, आरोपीविरुद्ध सकृतदर्शनी गुन्हाच दिसत नाही, पोलिसांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांवरून प्रायमा फॅसी सकृतदर्शनी जर असं दिसतंय की आरोपीचा यामध्ये काही रोल नाही, तर त्या परिस्थितीमध्ये किंवा चुकीची कागदपत्रं असली पोलिसांची तर त्या परिस्थितीमध्ये, अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं ट्रान्झिट अँटिसिपेटरी जामीन जो आहे तो देता येतो. आणि आरोपीला ट्रान्झिट प्रोटेक्शन नाकारल्यामुळे जे आहे ते त्या आरोपीचं जे आहे ते म्हणजे अतिशय अपरिमिताचं नुकसान होणार आहे आणि त्याच्याविरुद्ध आरोप सिद्ध करण्या एवढा सकृतदर्शनी पुरावासुद्धा नाही. त्या परिस्थितीमध्ये जे आहे ते संरक्षण दिलं जातं. आरोपीला शेवटी FIR ज्या ज्युरिस्डिक्शनमध्ये आहे त्या जे कॉम्पिटंट कोर्ट आहे, सक्षम न्यायालय, त्यांच्याकडे पुन्हा रेग्युलर अटकपूर्व जामीन मागावा लागतो. म्हणजे जसं ट्रान्झिट रिमांड हे टेम्पररी कालावधीसाठी, ठराविक कालावधीसाठी असतं, तसंच हा ट्रान्झिट अँटिसिपेटरी जामीनसुद्धा ठराविक कालावधीसाठी असतो आणि तो अशा ठिकाणी मागता येतो ज्या ठिकाणी आरोपी राहतो, जरी गुन्हा वेगळ्या ठिकाणी घडलेला असला तरी. दुसरं महत्त्वाचं जे आहे ते याच्यामध्ये म्हटलेलं आहे की परिस्थितीनुसार पब्लिक प्रॉसिक्युटर आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांना नोटीस देणे आवश्यक आहे. अर्थातच त्यांचं म्हणणं घेऊनच हा जो ट्रान्झिट अँटिसिपेटरी जामीन आहे तो दिला जातो. आणि या प्रिया इंदूर या केसच्या माध्यमातून एक महत्त्वाचं जे कायदेशीर सूत्र आहे ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की अटक दुसऱ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये झाली, आरोपीला जवळच्या माननीय मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर आणलं, ट्रान्झिट रिमांड आवश्यक असलं, संबंधित ज्युरिस्डिक्शनमध्ये आरोपीला नेलं आणि अटक होण्यापूर्वीच समजा त्या आरोपीला असं वाटलं की आता आपल्याला नेल्यानंतर ट्रान्झिट रिमांड मिळेल ना मिळेल हा भाग वेगळा झाला, परंतु अटक होण्यापूर्वी आरोपीला जर भीती असेल की दुसऱ्या राज्यातील पोलीस अटक करतील तर योग्य परिस्थितीत तो आपल्या सध्याच्या ठिकाणच्या माननीय सेशन्स कोर्टामध्ये किंवा उच्च न्यायालयाकडे ट्रान्झिट अँटिसिपेटरी जामीन मागू शकतो. आणि एक महत्त्वाची दुरुस्तीसुद्धा अशी आहे की प्रिया इंदोरिया हा मुख्यतः ट्रान्झिट अँटिसिपेटरी बेलबाबतचा न्यायनिर्णय आहे. तर ट्रान्झिट रिमांड देताना माननीय मॅजिस्ट्रेट यांनी ज्युडिशियल ॲप्लिकेशन ऑफ माइंड हे केलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे या संदर्भातला गौतम नवलाखा विरुद्ध दिल्ली राज्य हा न्यायनिर्णय आहे. तर आपण पाहिलं की ट्रान्झिट रिमांड म्हणजे नेमकं काय आणि ट्रान्झिट अटकपूर्व जामीन आहे तो
घेता येतो का? अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण जर या व्हिडिओला फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा.